राहुल गांधींच्या दौऱ्यासंदर्भातली बातमी आहे। राहुल गांधींचा छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी पुणे दौरा आहे। तर राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी पोलिसांच्या 30 अटी आता समोर आल्या। तर SSPMS मैदानावर 22 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे। सायंकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत कार्यक्रमाला आता पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। पोलिसांनी ज्या वेळेची परवानगी दिली त्या वेळेमध्येच आता कार्यक्रम घ्यावा लागणार आहे। तर कार्यक्रमाला 8 ते 10 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे। गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश व्यवस्था आणि पुरुष महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहेत। आदित्य भवार आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। आदित्य, काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुणे दौरा आहे आणि या दौऱ्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे, मात्र पोलिसांनी अनेक अटी सुद्धा दिलेल्या आहेत। सविस्तर अपडेट नेमके काय आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पुणे दौरा असल्यामुळे काँग्रेसचे सर्वच नेते पुणे शहरात दाखल झालेले आहेत आणि याची दखल घेऊन आता पुणे पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावलेली आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात। स्पेशली बोलायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती, त्यामुळे तेढ निर्माण झाला होता दोन समाजामध्ये, तेढ निर्माण झालं होतं। असाच प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी ही सगळी नोटीस पुणे पोलिसांकडून बजावण्यात आलेली आहे। कुठलीही जातीय किंवा सामाजिक तेढ निर्माण होणार असे वक्तव्य राहुल गांधी यांनी टाळावे असं स्पष्ट त्यामध्ये उल्लेख आहे। त्यासोबतच सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र लाईन्स ही स्त्री आणि पुरुषांची करण्यात यावी। तिकडे AISSM मध्ये गर्दी होणार आहे, त्या गर्दीचं नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे स्वयंसेवक नियमावे आणि सगळे CCTV अत्यारेक हे सगळे कार्यक्रम असावे, म्हणजे राहुल गांधीवरती देखील कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्या CCTV मध्ये कॅप्चर होईल, त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी सगळी खबरदारी ही पुणे पोलिसांनी घेतलेली आहे। आणि त्यानुसार राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला होण्यापूर्वीच 30 नोटिसा दिलेल्या आहेत। 30 खबरदारी राहुल गांधी यांना घेणे अटी राखलेल्या आहेत, त्या सगळ्या घेणं त्यांना आवश्यक आहे। जर ते घेतलं नाही तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते। परंतु आता राहुल गांधी आल्यानंतर छात्रों की गूंज या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत। इथे फक्त विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। या विद्यार्थ्यांच्या संवादामध्ये काय प्रश्न येतात आणि ते काय उत्तर देतात, निश्चित त्यामधनं काय तेढ निर्माण होतं का, काय पक्षविरोधी बोलतात। आदित्य, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातली तू पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद।